मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी विद्याधर महाले यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदवण्यात आली आहे। सरकारी सेवेत असताना आणि आचारसंहितेच्या काळात भाजपचा प्रचार केल्याने तक्रार करण्यात आली आहे। पैसे कोणाचेही घ्या मात्र मत शिवसेनेला द्या, आमदार अब्दुल सत्तार यांनी भर सभेत हे वक्तव्य केले। सत्ताधाऱ्यांकडे भरमसाठ पैसा आहे, त्यांनी आपलाच पैसा लुटून नेलाय असं वक्तव्य त्यांनी भर प्रचार सभेत केलं। नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषदा आणि 12 नगर पंचायतींच्या निवडणुकांमधील अपक्षांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचार शिगेला पोहोचलाय। उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेटीसोबतच सभांचा धडाका लावलाय। नागपूर जिल्ह्यातील आमदारांची प्रतिष्ठा नगर परिषदेच्या निवडणुकीत पणाला लागली। विकास नागपुरेसह 11 जहाल माओवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला आणखी एक हादरा बसलाय। या सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाख रुपयांचं बक्षीस होतं। राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अग्रवाल यांच्या खांद्यावर येणार आहे। राजेश अग्रवाल हे 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत। त्यांच्याकडे याआधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी होती। राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीला 98% लोकांनी विरोध केलाय। त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवाद कार्यक्रमात विरोधाचा सूर उमटलाय। शिक्षण तज्ञ, नागरिक, शिक्षक, पालकांनी अशा सगळ्यांनीच पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध केलाय। नाना पटोलेंनी बावनकुळेंचा बाप काढला। निवडणूक प्रचारातील टीकेला उत्तर देताना नाना पटोलेंनी बावनकुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांचा बाप काढला। बावनकुळे हे आपले ज्युनियर आहे, ते इथे येऊन लोकांना धमकावून गेले असा आरोपही नाना पटोलेंनी केलाय। महामुंबईतील बांधकामांच्या पाहणीसाठी उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे। शहरातील बांधकामांची पाहणी ही 5 सदस्यीय समिती करेल। वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी करणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात बियर घेऊन जाणारा ट्रक पलटी झालाय। एकाला वाचवण्याच्या नादात बियर डिलिव्हरीसाठी घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला। केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवायचं सोडून तळीरामांनी बियरचे बॉक्स पळवले। जेवणात पाल निघाल्याप्रकरणी 4 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणात पाल आढळली होती। या प्रकरणी मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।